नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. जागतिक सायकल दिनानिमित्त फिटनेस आयकॉन अक्षय कुमार फॅन क्लब्स आणि कोल्हापूर सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात आरोग्यविषयक जनजागृतीसह पर्यावरण रक्षणाचा सकारात्मक संदेश देण्यात आलाय. या प्रसंगी ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ डॉक्टर प्रकाश शारबिद्रे यांचा शाल व छत्रपती शिवाजी महाराज यांचे सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावरून महाराष्ट्र व कर्नाटक सरकारमध्ये आता नवीन वाद निर्माण झालाय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहिले. या पत्रामध्ये त्यांनी अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये अशी विनंती केली आहे. मात्र कर्नाटकच्या उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी धरणाची उंची वाढवणारच असा पवित्रा घेतलाय. बेंगलोरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप करत महाराष्ट्र सरकार विनाकारण वाद निर्माण करत आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढवणारच असा पवित्रा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी घेतलाय. त्यामुळे आता अलमट्टीच्या प्रश्नामुळे नवा संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत. कृषी विज्ञान केंद्र, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, कोल्हापूर कृषी विद्यापीठ, कृषी विभाग यांच्या पुढाकारातून 12 जून 2025 पर्यंत विकसित कृषी संकल्प अभियान जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नुकतेच कागल तालुक्यातील सिद्धनेरली व व्हनाळी येथे कृषी विषयक विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास खासदार धनंजय वाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यात 12 ते 15 जून दरम्यान मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी त्या अगोदरच मशागतीची कामे पूर्ण करून तयारीत राहावं असा सल्ला ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी दिलाय. व्हनाळी तालुका कागल या गावासाठी राष्ट्रीय पातळीवर गौरव मिळवणाऱ्या बॉक्सिंगपटू ओजस उर्फ तन्मय सचिन कळंत्रे यांच्या स्मृतीस अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गावकऱ्यांनी त्यांच्या कुटुंबातील एखादा सदस्य मयत झाल्यास त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करून रक्षा नदी वा ओढ्यामध्ये न टाकता लावलेल्या झाडांना अर्पण करण्याचा संकल्प घेतलाय. कराड शहर, मंठमुरी घाट, तौंदी घाटात पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल बांधला आहे. त्याप्रकारे पंचगंगा, वारणा व कृष्णा नदीवर जागोजागी उड्डाणपूल बांधावेत अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटनेचे नेते ॲडव्होकेट माणिक शिंदे यांनी केली आहे. जयसिंगपूर नांदणी नाका येथे भाजपा पदाधिकारी बिराजदार सर यांना मनसेच्या वतीनं शाल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी डंपर ड्रायव्हर संघटनेचे पदाधिकारी आणि अनेक इच्छुक कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षवाढी संदर्भात झालेल्या चर्चेनंतर पुढील बैठक कोल्हापुरातील ताराबाई पार्क सर्किट हाऊस येथे होणार आहे. आयोजकांचा शाल घालून सत्कार करण्यात आला. इचलकरंजी जवळील सांगली नाक्यावरील कचरा डेपोचा त्रास सहन करणाऱ्या नागरिकांच्या तक्रारीवरून आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी महापालिकेत थेट आवाज उठवलाय. सोमवारी महापालिकेत आयुक्त पल्लवी पाटील यांच्या दालनात झालेल्या विशेष बैठकीत त्यांनी इचलकरंजीमध्ये माणसे राहतात, मग येड्रावमध्ये जनावरे राहतात का असा तीव्र प्रश्न उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा गौरवशाली इतिहास जपण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पन्हाळगडावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा सोहळा 5 आणि 6 जून रोजी विविध पारंपरिक व धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. गोकुळ सोबत गो कूल.